अक्कलकोटमध्ये गेल्यावर आपण तिथे वटवृक्ष मंदिराचे तर दर्शन घेतोच, पण त्याचबरोबर बरीच अशी ठिकाणे आहेत जी स्वामी महाराजांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेली आहेत आणि ती ठिकाणे माहीत नसल्यामुळे आपण त्या ठिकाणाचे दर्शन घेणे आपले राहून जाते। तर आम्हीसुद्धा काही दिवसांपूर्वी अक्कलकोटला गेलो होतो आणि तिथली ही ठिकाणे माहीत नसल्यामुळे आमचे तिथले दर्शन घेणे आम्हाला शक्य झाले नाही। आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे आणि ही जी ठिकाणे आहेत त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच या व्हिडिओचा हेतू आहे। म्हणूनच ही ठिकाणे कोणती आहेत ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिलं ठिकाण आहे खंडोबा मंदिर। अक्कलकोटमध्ये आल्यावर स्वामींचे पहिले आगमन याच खंडोबा मंदिरामध्ये झाले होते, त्यामुळे अक्कलकोटच्या परिक्रमेला याच ठिकाणाहून सुरुवात करावी असे सांगितले जाते। या ठिकाणी जेजुरीहून आणलेले श्री खंडेराय, म्हाळसादेवी आणि बानाई यांचे मुखवटे आहेत। याच मुखवट्यांसोबत स्वामी खेळत बसायचे। तसेच अक्कलकोटमध्ये आल्यावर पहिला चमत्कार त्यांनी इथेच करून दाखवला होता। त्यांची चेष्टा करणाऱ्या फकीराला त्यांनी रिकाम्या चिलमीतून धूर बाहेर काढून दाखवला होता। अक्कलकोटमध्ये आल्यावर पहिले 3 दिवस स्वामी इथेच मुक्कामाला होते। नंबर 2, श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ व चोळप्पा महाराज यांचा वाडा। अक्कलकोटमध्ये आल्यावर स्वामी पहिल्यांदा चोळप्पाच्या घरी राहायला गेले असे सांगितले जाते। चोळप्पा महाराजांना पूर्वजन्मीच्या नातेसंबंधामुळे आम्ही तुझ्याकडे राहायला आलो असे स्वामी म्हणायचे। त्यांनी चोळप्पाच्या घरी बराच काळ वास्तव्य केले। तिथे अनेक चमत्कारही करून दाखवले। कोरड्या पडलेल्या विहिरीत स्वामींनी पुन्हा जिवंत केले। ती विहीर चोळप्पाच्या घरासमोर आजही आपल्याला बघायला मिळते। इथून नंतर वटवृक्षाकडे जाताना त्यांनी त्यांच्या पादुका चोळप्पा महाराजांना दिल्या। या पादुकांची नियमित पूजा केली जाते। त्याचप्रमाणे स्वामी धारण करत असलेली रुद्राक्ष माळ, स्वामींचा अंगरखा यांचे दर्शनही आपल्याला इथेच घडते। अक्कलकोटमध्ये तब्बल 22 वर्षे वास्तव्य करून स्वामी महाराजांनी या ठिकाणीच समाधी घेतली। चोळप्पा महाराजांच्या घराजवळच हे समाधी मंदिर असून त्यात स्वामींनी दिलेल्या पादुका आहेत। नंबर 3, वटवृक्ष स्वामी मंदिर। अक्कलकोटमधील वटवृक्ष स्वामी मंदिर हे स्वामींचे भव्य मंदिर असून येथील वटवृक्षाखाली स्वामींनी बराच काळ वास्तव्य केले। याच ठिकाणी अनेक लीला केल्या। भक्तांच्या अनेक समस्या निवारून त्यांना दुःखमुक्त केले। अशाच अनेक लीलांची साक्ष देत हा महाकाय वटवृक्ष आजही इथे दिमाखात उभा आहे। याच वटवृक्षाच्या बाजूला स्वामींचे शेजघर असून या ठिकाणी स्वामींचा एक पलंग देखील आहे व त्याचबरोबर स्वामी धारण करत असलेल्या वस्तू देखील आपल्याला पाहायला मिळतात। तसेच येथे स्वामींचे कायमस्वरूपी संग्रहालय असून या ठिकाणी स्वामींचे जीवनदर्शन घडवणारे अनेक फोटो व वस्तूंचे दर्शनही आपल्याला इथे घडते। याच वटवृक्षाखाली स्वामींनी प्रत्यक्षात वास्तव्य केल्यामुळे आजही इथे शुद्ध मनाने स्वामींचे स्मरण केल्यास आपल्यालाही त्यांचे वास्तव्य जाणवते असा इथे येणाऱ्या भक्तांचा अनुभव आहे। नंबर 4, श्री गुरु मंदिर बाळप्पा महाराज मठ। स्वामींचे आणखी एक परमशिष्य म्हणजे बाळप्पा महाराज। वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी संसाराचा त्याग करून गुरुशोधार्थ निघाले आणि अक्कलकोटमध्ये त्यांना स्वामी भेटले। स्वामींची सेवा केल्यानंतर स्वामींनी बाळप्पा यांना आपल्या चरण पादुका दिल्या व स्वतंत्र मठ बांधायला सांगितले। यालाच बाळप्पा महाराज मठ आणि गुरु मंदिर असे सुद्धा म्हटले जाते। या मठामध्येच बाळप्पा महाराजांची समाधी आहे। तब्बल 22 वर्षे बाळप्पा महाराज स्वामी सेवेत होते। या मठात गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, स्वामी जयंती असे उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडले जातात। नंबर 5, श्री हाक्याचे मारुती मंदिर बाळप्पा महाराजांची तपोभूमी। येथील श्री मारुती मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केली आहे। हे ठिकाण स्वामींचे परमशिष्य बाळप्पा महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखले जाते, कारण स्वामींच्या आज्ञेनुसार बाळप्पा महाराजांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जपानुष्ठान याच ठिकाणी केले होते। येथील तळघरातील गुहेत तब्बल 12 वर्षे त्यांनी हे तप केले। या मंत्राचा हिशोब ठेव असे सुद्धा स्वामींनी सांगितले होते, त्यामुळे या तपोभूमीचा महिमा फार मोठा आहे। अक्कलकोटला गेल्यावर या ठिकाणी जाऊन नक्की दर्शन घ्यावे। नंबर 6, राजेरायन मठ। हैदराबाद संस्थानातील गजांत लक्ष्मीचे जहागीरदार
शंकरराव राजरायन यांची क्षय व ब्रह्मसंबंधाची बाधा स्वामींनी 10 दिवसात त्यांच्या अद्भुत लीलेने बरी केली. म्हणून राजरायन यांनी 10,000 रुपये देईन असा निर्धार केला. यावर स्वामींनी या पैशातून मठ बांधून पादुकांची स्थापना कर असा आदेश दिला. स्वामी महाराजांच्या चरणांची ठसे घेऊन या पादुका बनवल्या आहेत. आजही येथील गाभाऱ्यात आपल्याला या पादुकांचे व स्वामींच्या पूर्ण स्वरूपी मूर्तीचे दर्शन घडते. नंबर 7. शेखनूर दर्गा. कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तींसोबत भेदभाव न करता स्वामींनी अनेक जणांना भक्तिमार्गाला लावले व त्यांना आपल्या लीलेने आपलेसे केले. येथील शेखनूर बाबांचा दर्गा स्वामी अक्कलकोटमध्ये येण्याच्या फार पूर्वीचा असून स्वामी कित्येकदा या दर्ग्यावर यायचे व येथील फकीरांना भोजन द्या असे सांगायचे. अक्कलकोटमधील स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठिकाणांची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.